Hello viewers, welcome back to our channel Twinkie and Mummy. तर आज आपण बनवत आहोत चिकन दम बिर्याणी, हॉटेलसारखी, हॉटेलच्या चवीपेक्षाही चांगली. तर चला आता आपण बनवूया. 1 किलो बिर्याणीसाठी मी इथे 2 मोठे कांदे घेतलेले आणि त्यांना मी उभे बारीक चिरून घेतलेले. ते आता आपण तळून घेऊ गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. आपण इथे कांद्यांना थोडं मीठ चोळून घेऊ म्हणजे ते लवकर तळले जातात. इथे थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. थोडे थोडे करून आपण त्यांना तळून घेऊ. आता हे आपले कांदे गोल्डन ब्राऊन झाले, त्याला काढून घेऊ. बाहेर काढल्यावरही याची प्रोसेस चालूच असते कारण की त्यात गरम तेल असतं. मी 1 किलो बिर्याणीसाठी 2-3 इंच अद्रक घेतलेले आहे आणि 2 गठ्ठी लसूण घेतलेले आहे. आपण याची आता बारीक पेस्ट करून घेऊ. मी इथे बिर्याणी मसाला घेतलेला आहे 100 ग्राम. त्याला आपण मिक्सीच्या भांड्यामध्ये टाकून दह्यासोबत पेस्ट करून घेऊ. आता मी या मसाल्यामध्ये 1 कप मापा इतकी दही टाकून घेते. दही खूप आंबटही नाही घ्यायची, शक्यतोवर घरी बनवलेलीच दही घ्यायची. बाहेरची दही खूप आंबट असते. मी घरी बनवलेली दहीच घेतली. मी 1 किलो चिकनची बिर्याणी बनवत आहे, तर मी इथे 1 किलो चिकन घेतलेले आहे. मी याला हळद, मीठ आणि लिंबू लावून ठेवलेलं आहे आधीच. आता यात अद्रक लसूणची पेस्ट टाकू. मी इथे 3-4 हिरव्या मिरच्या लांब कापून घेतलेल्या आहेत. मोठे टमाटे मी बारीक चिरून घेतलेले आहे. टमाट्याने छान चव येते. थोडी कोथिंबीर, मूठभर पुदिना आणि आपण ब्राऊन तळलेला कांदा. आता मी जी दही आणि बिर्याणी मसाल्याची पेस्ट बनवलेली आहे ती याच्यात मिक्स करून घेते. मी धना पावडर टाकायला विसरले होते, ती आपण नंतर टाकून घेऊ. 2 चम्मच मी धना पावडर इथे घेत आहे. इथे 2 चम्मच लाल मिरची टाकून घेत आहे. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार टाकू शकता. मी येथे कलर येण्यासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकत आहे. मी फूड कलर वापरत नाही. शक्यतो तुम्हीही वापरू नका. याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. पण हे चिकन व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे. त्याला आपण आता कमीत कमी 1 तास मॅरिनेट करायला बाजूला ठेवून देऊ. 1 तासापेक्षा जास्त वेळही तुम्ही करू शकता. आपले चिकन मॅरिनेट होतो तोपर्यंत आपण भात शिजवून घेऊ. भाताला लागणारे खाणे मसाले बघू. हे मी 3 ते 4 तेजपानं घेतलेली आहे. 2 विलायची छोटी, 4 लवंगा, 2-3 तुकडे छोटे दालचिनी, जावित्री थोडी, मोठी विलायची, चक्रीफूल आणि 3 मिरे. आता मी इथे 1 किलो चिकनसाठी 3 पाव बिर्याणी तांदूळ घेतलेले आहे. याला आपण 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून 15 ते 20 मिनिट पाण्यात राहू द्यायचे. आता आपले पाणी उकडलेले आहे. आपण यात भात टाकून देऊ. त्यासाठी मी खाडे मसाले आधीच तुम्हाला दाखवलेले काढून ठेवलेले त्यात टाकून घेऊ. मीठ थोडं जास्तीच टाकायचं
कारण आपण यासाठी पाणी जास्ती घेतलेलं आहे. थोडं तेल टाकून घ्यायचं, एक पडी, थोडा लिंबू टाकून घ्यायचा. लिंबाने भात मोकळा मोकळा होतो आणि भाताला कलर छान पांढरा येतो. लिंबाचा रस टाकून घेऊ. आता आपण यात 15 ते 20 मिनिटं भिजवलेले तांदूळ टाकून घेऊ. यात थोडी कोथिंबीर, आणि थोडा पुदिना फ्लेवर साठी. हे जो आपण उकडायला टाकलेला तांदूळ सारखा चाळायचा नाही, नाहीतर त्याचे तुकडे होतात. आपला भात शिजतोय तोपर्यंत आपण मॅरिनेट केलेले चिकन शिजवून घेऊ. त्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यात मी तेल टाकून घेते. आता इथे आपलं तेल तापलेलं आहे, आपण त्यात चिकन टाकून शिजवून घेऊ. तर आता झाकण ठेवून आपण याला 15 ते 20 मिनिटं शिजवून घेऊ. गॅस लो फ्लेमवरच ठेवायचा, नाहीतर चिकन खाली तळायला लागेल. हा आपला तांदूळ 90% शिजलेला आहे. आता आपण याच्यातलं पाणी नितरवून घेऊ. छान असा मोकळा मोकळा आपला भात शिजलेला आहे. आता हे आपलं चिकन शिजलेलं आहे व्यवस्थित. आपण गॅस बंद करू. आता आपण ज्या पातेल्यामध्ये बिर्याणीला दम देणार आहोत त्याला थोडं साजूक तूप लावून घेऊ. बुडाला आता आपण आधी भाताची लेयर लावून घेऊ. आता यावर आपण चिकनची लेयर लावू. यावर भाताची लेयर लावू. थोडा असा पुदिना यावर टाकून घ्यायचा, छान फ्लेवर येतो. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही फूड कलर वापरू शकता. यावर परत भाताची लेयर. तुम्ही 2 लेयर मध्येही करू शकता. परत चिकनची लेयर. छान असा रंग आलेला आहे चिकनला. माझ्याकडे केसर अवेलेबल नाही होते,
म्हणून मी नाही टाकले. तुम्ही तुमच्याकडे असेल तर टाकू शकतात. केसर दुधात भिजवून मग असं टाकायचं. केसरने छान पिवळा रंग येतो बिर्याणीला. थोडी कोथिंबीर, थोडा पुदिना, चांगला दम लागण्यासाठी आपण पातेल्याच्या कडेने थोडं कणिक असं लावून घ्यायचं. कडेने असं कणिक लावल्यावर यातली वाफ बाहेर निघत नाही आणि बिर्याणीला दम चांगला लागतो. आता आपण 3 ते 4 चम्मच साजूक तूप वरतून असं टाकून घ्यायचं. साजूक तूप वरतून असं टाकल्याने बिर्याणीला छान फ्लेवर येतो आणि सुगंधही छान येतो. आता आपण ही बिर्याणी दम द्यायला ठेवलेली आहे. गॅसवर, मंद गॅसवर ठेवायची आहे, नाहीतर बुडाला लागेल. आपल्याकडे जाड बुडाचं पातेलं नाही आहे. मी बारीक बुडाचंच पातेलं घेतलेलं आहे. त्यामुळे मी खाली आधी तवा ठेवलेला आहे आणि तव्यावर पातेलं ठेवलेलं आहे. आता ही बिर्याणी 15 ते 20 मिनिट अशीच वाफवून घ्यायची. ही झाली तयार आपली दम बिर्याणी.